तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा एक नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे, जो की MPSC नवीन पॅटर्ननुसार आहे, जो की तलाठी भरती 2026 सराव प्रश्नपत्रिका आहे. अतिसंभाव्य प्रश्न आहे. हा प्रश्नसंच 3 आहे, जे की तुम्हाला अत्यंत आणि वारंवार रिपीट होणारे हे जे प्रश्न आहे मी ते घेऊन आलेले आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. याचा तुम्हाला तलाठी भरती 2026 मध्ये नक्कीच फायदा होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग आता आपण प्रश्न बघायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, वाघ्या या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? ओळखा. ऑप्शन 1 मुरळी, ऑप्शन 2 वाघी, ऑप्शन 3 लांडगे, ऑप्शन 4 वाघीण. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे मुरळी. प्रश्न क्रमांक 2, मना सज्जना भक्ती पंथेची जावे या ओळीतील जावे क्रियापदाचा कोणता प्रकार आहे? ऑप्शन 1 स्वार्थ, ऑप्शन 2 विद्यार्थ, ऑप्शन 3 आज्ञार्थ, ऑप्शन 4 संकेतार्थ. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे विद्यार्थ. हे अतिशय महत्त्वाचे आणि वारंवार रिपीट होणारे ज्या काही महिला आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत, ज्यांना अभ्यासाला वेळ भेटत नाही त्यांसाठी. प्रश्न क्रमांक 3, उखळ पांढरे होणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? ऑप्शन 1 खूप प्रयत्न करणे, ऑप्शन 2 पांढरे पडणे, ऑप्शन 3 खूप कष्ट करणे, ऑप्शन 4 वैभव प्राप्त होणे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे वैभव प्राप्त होणे. आता आपण पुढचे प्रश्न बघूयात. हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहे, तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. मी अशाच प्रकारच्या आपल्या चॅनलवर तलाठीची जी 2026 MPSC एक्झाम घेणार आहे त्यासाठी सुद्धा सिरीज चालू केलेली आहे. नक्कीच एकदा जाऊन चेक करा, चॅनलवर अपलोडेड आहे व्हिडिओ. आणि आता TETचा हा प्रश्नसंच 2 आहे, याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. प्रश्न क्रमांक 4, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. ऑप्शन 1 र कंपित वर्ण, ऑप्शन 2 ज्ञ अनुनासिक, ऑप्शन 3 व अर्धस्वर. तर याचं जे योग्य उत्तर आहे म्हणजेच की चुकीची जोडी ऑप्शन नंबर 2 आहे ज्ञ अनुनासिक. प्रश्न क्रमांक 5, रामाने रावण मारला या वाक्याचा प्रयोग ओळखा. ऑप्शन 1 कर्तरी प्रयोग, ऑप्शन 2 कर्मणी प्रयोग, ऑप्शन 3 भावे प्रयोग, ऑप्शन 4 मिश्र प्रयोग. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे भावे प्रयोग. प्रश्न क्रमांक 6, पंकज हा शब्द कोणत्या प्रकारचा समास आहे? ऑप्शन 1 अव्ययीभाव समास, ऑप्शन 2 उपपद तत्पुरुष समास, ऑप्शन 3 नत्र तत्पुरुष समास. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे उपपद तत्पुरुष समास. हे जर चॅनलचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असेल तर फॉलो करायला विसरू नका. नवीन असेल तरीसुद्धा फॉलो करा, याचा नक्कीच फायदा होईल. आपण पोलीस भरती, सरळ सेवा भरती, इतर सर्व ज्या की MPSC TCS मार्फत एक्झाम होतात आपण त्याचं पूर्ण तयारी करून घेतो आपल्या चॅनलवर. स्पेसिफिक आपल्या चॅनलवर GK, मराठी, करंट अफेअर्स या संबंधित प्रश्न विश्लेषणसुद्धा आपण करतो. प्रश्न क्रमांक 7, विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल? ऑप्शन 1 विदुषी, ऑप्शन 2 विद्वाणी, ऑप्शन 3 विद्वत्ता, ऑप्शन 4 विदूषिका. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे विदुषी. प्रश्न क्रमांक 8, पुढीलपैकी कोणता वर्ण इथे मूर्धन्य पाहिजे होतं, तर मूर्धन्य नाही. तर ऑप्शन 1 ट, ऑप्शन 2 ठ, ऑप्शन 3 ड, ऑप्शन 4 त. त्याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे त. प्रश्न क्रमांक 9, आजीने नातीला गोष्ट सांगितली या वाक्यातील नातीला हे कोणते कर्म आहे? ऑप्शन 1 अप्रत्यक्ष कर्म, ऑप्शन 2 प्रत्यक्ष कर्म. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे अप्रत्यक्ष कर्म. इथं प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, थोडं समजून घ्या. आता आपण पुढचे काही प्रश्न बघायच्या पहिले मी तुम्हाला सांगते की आपण आपल्या चॅनलवर MPSC, UPSC, TCS सगळे प्रश्न घेतो आणि या प्रश्नांचा नक्कीच तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षांमध्ये फायदा होईल. आणि MPSC आता ही तलाठी भरती घेणार आहे आणि TET ही जी एक्झाम आहे ती मे बी पुढे ढकलण्यात येणार आहे. 21 जूनला ही एक्झाम नाही होणार आहे, त्यामुळे आपल्याला थोडा टाईम भेटलेला आहे. रिव्हिजन जास्त करा. प्रश्न क्रमांक 10, षड रिपू या शब्दाचा योग्य संधी विग्रह करा. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे षट अधिक रिपू. संधी हे जर तुम्हाला मराठीचे बेसिकपासनं जर व्हिडिओ पाहिजे असतील डिटेल्समध्ये एक्सप्लेनेशन, संधी विग्रह हे ते प्रत्येक विषयाचे, तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा. मी नक्कीच याचा व्हिडिओ बनवेल एक्सप्लेन करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 11, पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता नाही? ऑप्शन 1 उदक, ऑप्शन 2 सरिता, ऑप्शन 3 सलील, ऑप्शन 4 तोय. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे सरिता. प्रश्न क्रमांक 12, तू सावकाश चालतोस या वाक्यातील प्रयोग कोणता? ऑप्शन 1 कर्मणी प्रयोग, ऑप्शन 2 कर्तरी प्रयोग, ऑप्शन 3 भावे प्रयोग,
ऑप्शन 4 संकीर्ण प्रयोग. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे कर्तरी प्रयोग. हे जे प्रश्न आहे हे वारंवार विचारण्यात आलेले या अगोदरच्या TET शिक्षक परीक्षेमध्ये. त्यामुळे मी तुम्हाला सांगते की हे अतिशय महत्त्वाचे आणि ज्यांना अभ्यास करायला टाईम नाही भेटत त्यांनी माझे व्हिडिओ नक्की बघा, नक्कीच फायदा होईल. प्रश्न क्रमांक 13, य, र, ल, व यांना काय म्हणतात? ऑप्शन 1 महाप्राण, ऑप्शन 2 अंतस्थ अर्धस्वर, ऑप्शन 3 उष्मे, ऑप्शन 4 स्वतंत्र वर्ण. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे अंतस्थ अर्धस्वर. प्रश्न क्रमांक 14, देवाने या शब्दाची विभक्ती ओळखा. ऑप्शन 1 द्वितीया, ऑप्शन 2 पंचमी, ऑप्शन 3 तृतीया, ऑप्शन 4 प्रथमा. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे तृतीया. आणि जर तुम्हाला मराठीचे कोणत्याही टॉपिकचे जे डिटेल्समध्ये जर व्हिडिओ पाहिजे असतील तर मला एकदा नक्की कॉमेंटमध्ये सांगा, आपण ते सुद्धा करू. आणि आपण आपल्या चॅनलच्या सिरीजवर डेली करंट अफेअर्सचे रोजच्या चालू घडामोडी संबंधीचे सकाळी 8 या 9 या दरम्यान व्हिडिओ पोस्ट करतो. त्याचा तुम्हाला प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये फायदा होईल. ते असं नाही की एका परीक्षेसाठी करंट अफेअर्स हे जे प्रश्न आहे हे तुम्हाला प्रत्येक स्पर्धा परीक्षामध्ये फायदाच होणार आहे त्याचा. मग ते TET एक्झाम असो, पोलीस भरती असो, SRPF भरती, प्रत्येकाचं बँकिंगमध्ये सुद्धा. प्रश्न क्रमांक 15, मुलांनो शांत बसा या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता? ऑप्शन 1 आज्ञार्थ, ऑप्शन 2 विद्यार्थ, ऑप्शन 3 संकेतार्थ, ऑप्शन 4 स्वार्थ. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे आज्ञार्थ. इथे 3 हे चुकीचं आहे, फक्त ऑप्शन नंबर 1 हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 16, मी निबंध लिहिला असेल या वाक्याचा काळ ओळखा. ऑप्शन 1 अपूर्ण भविष्यकाळ, ऑप्शन 2 पूर्ण भविष्यकाळ, ऑप्शन 3 पूर्ण भूतकाळ, ऑप्शन 4 साधा भविष्यकाळ. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे पूर्ण भविष्यकाळ. हे जे प्रश्न आहे हे आम्ही मागील परीक्षेमध्ये जे काही झालेले आहे त्याचे संपूर्ण अभ्यास करूनच हे प्रश्न काढतो, ज्याच्यामुळे तुमचा वेळसुद्धा वाचेल. पुढचे प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 18, या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? इथे नाही का अनुज हा शब्द असणार आहे. तर अनुज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ते शोधायचं आहे. तर ऑप्शन बघूयात. ऑप्शन 1 आहे अग्रज, ऑप्शन 2 मनुज, ऑप्शन 3 कनिष्ठ, ऑप्शन 4 पूर्वज. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे अग्रज. प्रश्न क्रमांक 19, पुढीलपैकी अभ्यस्त शब्द कोणता? ऑप्शन 1 घरदार, ऑप्शन 2 लाल लाल, ऑप्शन 3 कामधंदा, ऑप्शन 4 वरील सर्व. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे वरील सर्व. म्हणजे की हे सगळेही शब्द अभ्यस्त आहेत, घरदार, कामधंदा, लाल लाल. आता आपला शेवटचा एक प्रश्न बाकी आहे जो की आहे प्रश्न क्रमांक 20, अरे रे फार वाईट झाले या वाक्यातील अरे रे हे कोणते अव्यय आहे? ऑप्शन 1 शब्दयोगी अव्यय, ऑप्शन 2 केवल प्रयोगी अव्यय, ऑप्शन 3 क्रियाविशेषण, ऑप्शन 4 उभयान्वी अव्यय. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे केवल प्रयोगी अव्यय. उरलेले जे 10 प्रश्न आहे हे आपण पार्ट 2 मध्ये बघणार आहोत आत्ताच्या व्हिडिओ, कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल आणि व्हिडिओ जर खूप मोठा झाला तर विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण खूप अभ्यास करतो, पण असं नसतं ते. पण तरी देखील म्हणूनच आपण शॉर्ट व्हिडिओमध्येच पार्ट कव्हर करतो, ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांना लक्षातसुद्धा राहील. आणि ज्यांना परीक्षेसाठी म्हणजे काही आता TET भरती ही कशी असते, काही जण जे एकीकडे जॉब करतात आणि मग अभ्यास म्हणजे करतात, त्यांच्यासाठी देखील हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. आणि ज्या घरगुती स्त्रिया आहेत ते देखील TETच्या परीक्षा देतात, त्यांच्यासाठी सुद्धा हे महत्त्वाचे असे प्रश्न आहे आणि वारंवार स्पर्धा परीक्षामध्ये रिपीट होऊन गेलेले. त्यामुळेच मी तुम्हाला सांगत आहे की हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर आपल्या व्हिडिओवर आपण वेगवेगळ्या प्रकारचे करंट अफेअर्सचे प्रश्न घेतो, डेली चालू घडामोडी, सरळ सेवा भरतीमध्ये इतर सर्व प्रकारच्या भरतींसाठी तयारी करून घेतो. पोलीस भरतीचे मागील 2026मध्ये जे काही परीक्षा झालेल्या SRPFच्या असो, मुंबई कारागृह असो, इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आपण व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. नक्कीच एकदा जाऊन बघा, त्या पेपरचे प्रत्येकाचे विश्लेषणसुद्धा घेतलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि TETची सिरीज आपण डेली चालू ठेवणार आहोत आणि तसेच आपण तलाठी भरती 2026 ही MPSCकडे गेलेली आहे, त्याचीसुद्धा आपण न्यू सिरीज चालू केलेली आहेत. नक्की चॅनलवर व्हिडिओ अपलोड आहे, जाऊन बघा एकदा, त्याचा देखील तुम्हाला नक्कीच फायदा होईल. व्हिडिओवर नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.